पाकिस्ताननं काल भारताची वायू हद्द ओलांडली। पाकिस्तानकडून 36 ठिकाणी 300 ते 400 ड्रोन्सद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न। भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर। कर्नल सोफिया कुरेशी यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार। पाकिस्ताननं वापरलेले ड्रोन तुर्कस्तानचेच। भारतीय लष्कराकडून पुरावे सादर। धार्मिक स्थळांवर हल्ला केल्याच्या खोट्या बातम्या पाकिस्ताननं पसरवल्या। गुरुद्वारावर हल्ला न केल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची माहिती। भारत आता पाकिस्तानची आर्थिक कोंडीही करणार। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे पाकिस्तानची होणार तक्रार। परराष्ट्र सचिवांनी केलं स्पष्ट। कराडमध्ये नवोदित मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन। लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील यांचा पुरस्कारानं गौरव। देशभरामध्ये एटीएम बंद नाहीत। एटीएम बाबत व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारा मेसेज खोटा। पीआयबीनं केलं स्पष्ट। पेट्रोल डिझेल बाबत पॅनिक होऊ नका। देशभरामध्ये भरपूर इंधन साठा। पेट्रोलियम कंपन्यांनी केलं स्पष्ट। आणि भारत पाकिस्तान तणावावर मेहबूबा मुफ्तींना रडू कोसळलं। दोन्ही देशांनी हल्ले बंद करावेत। मेहबूबा मुफ्तींचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।